मित्रांनो, लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये जवळपास तसं पाहिलं तर एक 10 ते 12 असे लोकसभेचे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी जरांगे इफेक्ट हा खूप प्रभावी ठरणार आहे। परंतु त्यातील मोजके असे काही मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी जरांगे पाटील ज्याला गुलाल लावतील तो उमेदवार जवळपास 100% लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिंकणार आहे। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या लाईव्हमध्ये आपण हे पाहणार आहोत की नेमके असे कुठले मतदारसंघ आहेत की ज्यामध्ये फक्त जरांगे पाटील म्हणतील तोच उमेदवार लोकसभेमध्ये विजय मिळवणार आहे। नमस्कार, मी अनिल गैरवार आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं तेवढं। यामध्ये आपण पाहिलं तर खास करून मराठवाड्यातील जास्त लोकसभा मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे। यातील पहिला लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे परभणी। परभणीमध्ये मराठा आणि ओबीसी म्हणजे वंजारी वगैरे यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार त्या ठिकाणी आहेत आणि याचाच विचार करून आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी महादेव जानकर हे परभणी लोकसभेच्या आखाड्यामध्ये उतरले। परंतु परभणी लोकसभेच्या आखाड्यामध्ये उतरण्याच्या आधी त्यामध्ये एक अशी परिस्थिती होती की ज्या परिस्थितीकडे पाहूनच महादेव जानकर परभणी लोकसभेमध्ये निवडणुकीत उभे राहिले। पण जरांगे पाटील यांच्या नो उमेदवार या झटक्यामुळे या धोरणामुळे त्यामध्ये महादेव जानकर हे पुरते चक्रव्यूहात अडकले गेले। याचं कारण जरांगे पाटील हे लोकसभेला उमेदवार उभे करणार अशी धारणा ही जवळपास महायुतीतील घटक पक्ष आणि महादेवराव जानकर यांची सुद्धा होती। तसं पाहिलं तर महादेव जानकर कधी इकडे कधी तिकडे होत होते, परंतु यामध्ये जरांगे पाटील हे उमेदवार उभे करणार आणि त्यामुळे मराठा मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन होणार आणि याचाच फायदा मराठा इतर जे मतदार आहेत त्याचं एकत्रीकरण करून आपण या ठिकाणी लोकसभा अक्तिलिया त्या ठिकाणी विजय मिळवू शकतो, ही धारणा महादेवराव जानकर यांची होती। परंतु जरांगे पाटील यांनी अतिशय धक्कादायकरित्या उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आणि असा आता कुजबूज सुरू झाली आहे की जरांगे पाटील यांच्या या धोरणामुळेच त्या ठिकाणी महादेवराव जानकर हे पूर्णपणे चक्रव्यूहामध्ये अडकल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे जरांगे पाटील ज्या उमेदवाराला पाठिंबा देतील, अर्थात त्यांनी सांगितलंय ज्याला पाडायचंय त्याला पाडा म्हणून, त्यामुळं ठाकरे गटाने जे उमेदवार दिलेले आहेत ते मराठा समाजाचे आहेत आणि त्यामुळे जर मराठा समाजाचं मोठं पाठबळ मिळवण्यात त्यांना जर काही यश आलं तर या लोकसभा मतदारसंघामध्ये जानकर यांना ही निवडणूक तितकीशी सोपी राहणार नाहीये। त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात जानकर इफेक्ट मोठा प्रभाव पडणार आहे। दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोलीचा। हिंगोलीमध्ये सातत्यानं ओबीसी विरुद्ध मराठा हाच संघर्ष होतो। याआधी सुद्धा ओबीसी तर्फे त्या ठिकाणी राजीव सातव असायचे आणि इकडून सुभाष वानखेडे वगैरे ही अशी फाईट असायची। यावेळेस त्या ठिकाणी दोन्ही उमेदवार मराठा आहेत, परंतु शिंदे गटाने दिलेला उमेदवार बदलला जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। ठाकरेने मराठा उमेदवार दिलाय। या ठिकाणी ओबीसी मतदारांची संख्या सुद्धा मोठी आहे। कदाचित उमेदवार बदलून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष ओबीसी उमेदवार देऊ शकतं, परंतु जरांगे पाटील यांच्या हिंगोली दौऱ्यामध्ये त्यांना तुफान प्रतिसाद भेटला होता आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये सुद्धा जरांगे पाटील यांचं पाठबळ मिळवण्यात जो उमेदवार यशस्वी होईल त्याला विजयाचा गुलाल लागणार आहे। तिसरा आणि महत्त्वाचा मतदारसंघ असणार आहे आणि अतिशय सेन्सिटिव्ह असा हा मतदारसंघ असणार आहे तो म्हणजे बीड। बीडमध्ये अजूनही शरद पवार गटानं उमेदवार जाहीर केला नाही, अर्थात त्यांचा उमेदवार हा मराठा असणार हे जवळपास फिक्स आहे। त्या ठिकाणी पंकजा मुंडे भाजपकडून मैदानात आहेत। या ठिकाणी सुद्धा मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष आणि मित्र म्हणतोय मराठवाड्यातील सगळ्यात मोठा सेन्सिटिव्ह संवेदनशील मतदारसंघ कुठला असेल जरांगे फॅक्टरचा तर तो आहे बीडमध्ये। त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा भाजपची ही धारणा होती की जरांगे पाटील एक उमेदवार देतील तो मराठा असेल, शरद पवार एक उमेदवार देतील तो मराठा असेल, मराठा विरुद्ध मराठा अशी मतांची विभागणी होईल आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार ओबीसी आहे तो सरळ विजयी होईल। पण तसं काही झालं नाही। जरांगे पाटील हे उमेदवार देणार नाहीत आणि त्यामुळं आता ज्योती मेटे की मग बजरंग सोनावणे नेमकं कुठला मराठा उमेदवार शरद पवार गट पुढं करतं हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे। अर्थात पंकजा मुंडे यांचं इतर पक्षीशी किंवा इतर जाती धर्मीयांशी देखील त्यांना पाठिंबा मिळू शकतो, तरी देखील पंकजा मुंडे यांना देखील हा मतदारसंघ तितकासा सोपा राहिलेला नाही आणि खास करून जरांगे पाटील यांनी उमेदवार न दिल्यामुळं
त्या ठिकाणी त्यांची अडचण होऊ शकते. आता या ठिकाणी पुढचा आणि महत्वाचा मतदारसंघ असणार आहे तो म्हणजे जालना. जालना हा मतदारसंघ तर रांगे पाटील यांचा प्रायव्हेट आहे. त्या ठिकाणी उमेदवार दिला नाहीये, परंतु त्या ठिकाणचे जे सरपंच आणि या आंदोलनामध्ये थोडेसे प्रसिद्धीमध्ये आलेले मंगेश साबळे हे उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी भरणार आहेत आणि काँग्रेसकडून कल्याण काळे हे मैदानात असणार आहे. या ठिकाणी सुद्धा 30 ते 35% मराठा मतं आहेत आणि त्यामुळं रावसाहेब दानवे यांचा मार्ग यावेळेस तर खडतर असणार आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. परंतु आता मंगेश साबळे यांना किती पाठिंबा मिळतो? जरांगे पाटील डायरेक्टली मंगेश साबळे यांना पाठिंबा देतात का? कारण उमेदवार तर देणार नाही हे जवळपास जरांगे पाटील यांनी स्पष्ट करून टाकले. पण आता मंगेश साबळे हे डायरेक्ट इनडायरेक्टली जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी होतात का? आणि तसं पाहिलं तरी मंगेश साबळे यांना आपण सोशल मीडियावर बघितलं तर मराठा समाजाचा प्रचंड त्यांना पाठिंबा आहे. आता बाकीच्या जातींचा पाठिंबा त्यांना किती मिळतो याच्यावर त्यांचं विजयाचं गणित असणार आहे. परंतु काँग्रेसचे उमेदवार आणि मंगेश साबळे यांच्यामध्ये मतविभाजन होऊन त्याचा थोडाफार फायदा उचलण्याचा प्रयत्न रावसाहेब दानवे करतील. परंतु जरांगे पाटील यांनी मनात आणलं तर यावेळेस रावसाहेब दानवे यांना गुलाल लागण्यात अडचण निर्माण होऊ शकते. त्या पुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे नाशिक. आपल्याला माहिती आहे नाशिकमध्ये सुद्धा मागच्या 1-2 निवडणुका आपण पाहिल्या, तर यामध्ये सुद्धा ओबीसी विरुद्ध मराठा अशी फाईट होते. अगदी मागच्या वेळी बघितलं तर भुजबळ ओबीसी विरुद्ध गोडसे मराठा ही फाईट झाली होती. यामध्ये भुजबळ यांचा पराभव त्या ठिकाणी झाला होता. आता यावेळेस ठाकरे यांच्याकडून राजाभाऊ वाजे ते मराठा उमेदवार आहेत. आता या ठिकाणी सुद्धा कदाचित ठाकरे गटामध्ये बंडखोरी होऊन विजय करंजकर हे सुद्धा मराठा उमेदवार आहेत. ते उभे राहतील न राहतील हा भाग वेगळा. परंतु महायुतीनं म्हणजे भाजप शिंदे आणि अजितदादांना उमेदवार घोषित केलेला नाहीये. चर्चा अशी आहे की भुजबळ उभे राहतील आणि भुजबळ उभे राहिल्यानंतर ते उभे राहण्याच्या आधीच गावागावामध्ये मराठा समाजाने त्यांच्या विरोधात पोस्टरबाजी बॅनरबाजी सुरू केलेली आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला आमच्या गावामध्ये प्रचाराला येऊ देणार नाही असे त्या ठिकाणी बोर्ड लागले आणि त्यामुळे या मतदारसंघात सगळ्यात जास्त जरांगे फॅक्टर काम करणार आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी जर ठाकरे गटात बंडखोरी नाही झाली आणि महायुतीनं भुजबळ यांना उमेदवारी दिली, या ठिकाणी एक गट्टा मराठा मतं हे त्या ठिकाणी भुजबळ यांच्या विरोधात जाऊ शकतात. आणि तसंच जरांगे पाटील हे उमेदवार देतील ही धारणा लक्षात ठेवूनच भुजबळ हे तयारी करत होते. परंतु आता जरांगे पाटील यांनी सगळ्यांना धक्का दिला. त्या धक्क्याचा सगळ्यात जास्त प्रभाव हा तर भाजप शिंदे अजितदादा यांच्यावर जास्त आहे. त्यामुळं आता भुजबळ जरी उभे राहिले आणि त्या ठिकाणी ठाकरे गटाकडून बंडखोरी नाही झाली तर भुजबळांचा धक्कादायकरित्या पराभव होऊ शकतो. कारण आधी सुद्धा या ठिकाणी ओबीसी विरुद्ध मराठा या संघर्षामध्ये त्या ठिकाणी भुजबळ यांचा पराभव झालेला. ही तर फक्त प्राथमिक अशी नावं होती की ज्या मतदारसंघामध्ये जरांगे फॅक्ट खूप प्रभाव टाकू शकतो. या पलीकडे सुद्धा बरेचसे असे लोकसभा मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी जरांगे पाटील यांचा पाठिंबा जो उमेदवार मिळेल त्याला विजयाचा मार्ग एकदम सुकर होईल. विजयाचा गुलाल लागण्यात त्याला कसली अडचण राहणार नाहीये. मित्रांनो, हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट नक्की करा. पुढच्या मतदारसंघाचा आढावा आपण पुढे नक्की घेणार आहोत. विश्लेषण आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.